हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण एक स्विंग ट्रेड बुक केलेला आहे. अगदी 20% आपण इथे घेतलेले आहेत आणि खूप कमी दिवसामध्ये ह्याने 20% दिलेले आहेत. त्याच्याही आधी ह्याने चांगली रॅली केलेली आहे, पण खूप चांगल्या ब्रेकआउटवरती आपण ह्याला प्लॅन केलेला होता. तर तुम्हाला या ट्रेडच्या मागचं लॉजिक आणि माझा जो एक्झॅक्टली टार्गेट होता, बहुतेक लोकांना मी आधी सांगून ठेवलेलं आहे. जे लोक रोज व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की हा माझा सेकंड टार्गेट होता. सेकंड टार्गेटवरती अगदी छान एक्झिट केलेला आहे मी. तर हा ट्रेड मी कसा पेशंटली होल्ड केला होता आणि याच्या मागची माझी सायकोलॉजी काय होती, ठीक आहे, आणि माझं टार्गेट काय होतं, स्टॉप लॉस काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. त्याच्यानंतर आपण बघूयात माझा इंट्राडे ट्रेड. सेम स्टॉकमध्ये इंट्राडे सुद्धा केलेला होता मी. तर माझी त्या आणि न्यूज होती आज त्याच्यामध्ये. तर न्यूज म्हणजे त्याचे रिझल्ट आलेले होते. तर अ, तेव्हा काय प्राइज ॲक्शन बनलं, आपण कुठे प्लॅन केलेलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करूया. आणि मी कुठे एंट्री केली, कुठे मी एक्झिट केलं, माझी रिस्क किती होती, तर हे सगळं आपण इथे डिस्कस करूया. जाऊया स्क्रीनवरती आणि बघूया माझे स्विंग आणि इंट्राडे दोन्ही ट्रेड. ओके, सो बघा, जो माझा स्विंग ट्रेड होता त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. इथे ट्रेंड लाईन होती आणि ब्रेकआउट झालेला होता. या ट्रेडला इथून सुद्धा आम्ही पकडलेलं होतं, पण हा मी घेतलेला नव्हता, माझ्या क्लासमध्ये स्टुडंट्सनी घेतलेला होता. काय होता, सपोर्ट होता. हा इथून पण एवढा चांगला गेला आणि आफ्टर ब्रेकआउट सुद्धा एवढी मोठी रॅली याने दिलेली आहे. ठीक आहे, तर आता याला होल्ड करून अर्थ नाही आहे, कारण की वन वे रॅली ऑलरेडी झालेली आहे. आणि माझा पहिला टार्गेट हा इथे बघा, इथे हिट झालेला होता थोड्याशा गॅपअपमध्ये, पण मी तरीसुद्धा याला होल्ड केलं पेशंटली. माझी इन्व्हेस्टमेंट जास्त होती, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट माझी जास्त होती, त्या हिशोबाने मी आज 20% बुक केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते की आपण एंट्री कोणत्या दिवशी याच्यामध्ये केलेली होती. नाव तर तुम्हाला सांगणार नाही आहे, पण येस, स्टडी पर्पज मी तुम्हाला हा चार्ट दाखवते आहे. बघा, 20 एप्रिल, 20 एप्रिलला याने ब्रेकआउट केलेला होता आणि याच कॅन्डलमध्ये मी अगदी ब्रेकआउट करणारी 5 मिनिटाची कॅन्डल त्याच्यामध्ये एंट्री केलेली होती. आणि माझा हा पहिला टार्गेट होता. तुम्ही बघू शकता इथून किती, 20 तारखेपासून तर 11% यांनी इथे दिलेले होते, म्हणजे 29 एप्रिलला. ठीक आहे, 9 दिवसामध्ये, त्याच्यात सॅटर्डे संडे सोडून बघितलं तर आणखीच कमी दिवस. आणि त्याच्यानंतर हा माझा सेकंड टार्गेट होता, जो होता मंथलीवर जर बघितलं तर इथे आपल्याला काय बघायला मिळतं, रेजिस्टन्स आहे. मंथलीवरती काय आहे, रेजिस्टन्स आहे. मी इथे तुम्हाला दाखवते झूमिंग करून. हे बघा, इथे काय आहे, रेजिस्टन्स होता आणि हा माझा सेकंड टार्गेट होता. आज तो हिट झालेला आहे वीकलीवर आणि डेलीवर, तुम्ही बघू शकता. आणि आज याचे अर्निंग रिलीज पण होते. तर खूप सुंदर मोमेंट आलेली होती याच्यामध्ये. सकाळी मी जस्ट ऑब्झर्व करतच होती आणि आज मला हा एक्झिट करायचा होता. ठीक आहे, म्हणजे आतून वाटतच होतं की हा चांगली रॅली करू शकतो. रिझल्ट चार्ट बघून रिझल्ट पण चांगलेच येण्याचे चान्सेस होते. तर येस, तर ह्याने काय केलं, इथे डे हाय ब्रेक केला. आणि जेव्हा ही कॅन्डल बनली, अगदी हा टाइम स्पेंड करत करत वरती गेली, पंप होत होती हळूहळू. तेव्हा वाटलं की नाही नाही, आता हा चांगली रॅली करायला रेडी आहे. मी इथे, हा रिस्की ट्रेड होता इंट्राडेसाठी. मी एंट्री घेतली, मोठी क्वांटिटी घेतलेली होती. मी हे ट्रेड, असे ट्रेड भरपूर वेळा केलेले आहेत, म्हणून मला कॉन्फिडन्स होता. ठीक आहे, तरी सुद्धा रिस्की आहे तुमच्यासाठी. इथे एंट्री घेतली, अगदी सुंदर. या 2 कॅन्डलमध्ये मी इथेच एक्झिट केलं. मी इथे याला एक्झिट करून घेतलं, त्याच्यानंतर सुद्धा गेलेलं होता. आणि मी इंटरडेमध्ये खूप खूप सुंदर असं प्रॉफिट याच्यामध्ये बुक केलेलं आहे, फक्त या 2 कॅन्डलमध्ये. आणि इथेच मी माझा स्विंग सुद्धा एक्झिट केला, कारण की माझा जो टार्गेट होता अगदीच जवळ होता. ह्या कॅन्डलचा मी वेट केल्याने इथे मी एक्झिट करून दिलं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलेली आहे या ट्रेडमध्ये. तर हा जो गेन आहे, आपण किती पर्सेंटेज घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि याचं हा जो ट्रेड आहे, हे बघा, 20% इथे दिसत आहेत. मी इथे दाखवते बघा, इथून तर या रेड लाईन पर्यंत 20% आपल्याला दिसत आहेत. येस, आणि किती दिवसामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्रेडिंग सेशन मध्ये आपण हे 20%चे रिटर्न घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असं प्रॉफिट आपण या ट्रेडमध्ये बुक केलेलं आहे. आता मी हा एक्झिट केलेला आहे. अजूनही हा जाऊ शकतो, पण आता
एक डीप येऊ देऊयात, थोडीशी प्रॉफिट बुकिंग येऊ देऊयात आणि डीप आल्यावर सपोर्ट घेईल, एखाद्या ठिकाणी चांगला पॅटर्न हा बनवेल, तेव्हा आपण याच्यामध्ये परत अपसाईडसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे, तर हा झाला माझा आजचा स्विंग ट्रेड आणि इंट्राडे पण मी तुम्हाला सांगितलंय. दुसरा होता परत एक इंट्राडे ट्रेड. ह्याच्यामध्ये बघा आज याचे रिझल्ट खराब आलेले होते आणि पूर्ण हा चार्ट जो आहे असा आपण म्हणू शकतो राउंडिंग बॉटम किंवा इन्व्हर्टेड कप अँड हँडल याच्यामध्ये बनलेला होता. सॉरी, राउंडिंग टॉप आपण म्हणू शकतो, पण इथे काय आहे, एक इन्व्हर्टेड कप अँड हँडल सुद्धा बनलेला होता. आणि मी काय केलं, जस्ट इथे लेवल मार्क केली प्रिव्हियस सॉरी, इथले सपोर्ट मी मार्क केले. आपल्याला ऑलरेडी इन्व्हर्टेड कप अँड हँडल मिळाला. 5 मिनिटावरती जर बघितलं तर ह्याने ही जी लेवल होती, तो जो सपोर्ट होता तो म्हणजे नेकलाईन जी होती ती ब्रेक करून ह्याने रेड कॅन्डल बनवलेली होती. तर मी सांगितलं सकाळी लाईव्ह क्लासमध्ये, आम्ही सांगितलं की हा इथे वगैरे आपण बाय करू शकतो. इथेही घेतला तर याच्यामध्ये रिस्क थोडी मोठी आहे, स्टॉप लॉस इथे असतो. तसं बघितलं तर इथे एंट्री करणाऱ्यांचा इथे स्टॉप लॉस लागलेला होता आणि ज्यांनी इथे एंट्री केलेली होती या पर्टिक्युलर लेवलवरती, तर इथे बघा या कॅन्डलच्या हायवरती, म्हणजे पहिल्या कॅन्डलच्या हायवरती जर या कॅन्डलनी क्लोज केलं असतं, ग्रीन कॅन्डलनी, तर स्टॉप लॉस लागला असता. ज्यांनी कोणी इथे एंट्री केलेली होती, खूप सुंदर असा हा गेलेला आहे इथून ते इथपर्यंत. म्हणून एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये कधीही एंट्री करू नये. ठीक आहे, वेट करायचं. हा गेल्यावरती छान इथे प्राइस ॲक्शन बनवला आणि सरळ सरळ खाली आला. तर ह्याच्यामध्ये स्टुडंट्सनी छान प्रॉफिट केलेला आहे. पण मी याला ऑप्शनमध्ये घेतला होता, जेव्हा हा परत खाली आला, इथे एक प्राइस ॲक्शन बनवलं आणि इथे मी ऑप्शनमध्ये घेतला होता आणि सुंदर आपण इथे प्रॉफिट बुक केलेला आहे. इथून ते एवढी रॅली आपण कॅप्चर केलेली आहे. मी ब्रेक डाऊन सुद्धा होऊ दिलं, पण हा टाइम स्पेंड करत होता, सरळ आला नाही, नाहीतर मी नेक्स्ट डेसाठी सुद्धा होल्ड केला असता. पण हा इथे प्राइस ॲक्शन थोडेसे निगेटिव्ह बनवते, निगेटिव्ह इन द सेन्स डाऊन साईड येण्याचे चान्सेस कमी वाटत होते, तर मी एक्झिट करून दिला. छान प्रॉफिट इथे बुक केलं. असे हे माझे आजचे 2 इंट्राडे ट्रेड होते. एक ऑप्शनमध्ये केला होता आणि एक इक्विटीमध्ये केलेला होता. दोन्ही याच्यामध्ये आपण छान प्रॉफिट बुक केलेला आहे आणि स्विंग ट्रेड तर अगदी सुंदरच गेलेला आहे. तर असे बघा खूप काही मोठ्या आपण इथे रॉकेट सायन्स यूज करत नाही आहोत. सिम्पल प्राइस ॲक्शन आपण यूज करूनच इथे ट्रेड पंच करत असतो आणि ह्याच गोष्टी वर्क करतात मार्केटमध्ये. तुम्हाला दुसऱ्याच गोष्टीकडे नेलं जातं, जसं की आजकाल तुम्हाला स्मार्ट मनी कन्सेप्ट वगैरे जे अगदी समजत सुद्धा नाहीत. बघा, खूप सारे तुम्ही ट्रेड करत असाल तर ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही शिकू शकता, करू शकता. पण तुम्हाला दिवसाला 1-2 ट्रेडर्स तर पाहिजे असतात आणि एवढे सगळे स्टॉक्स निफ्टी 500मध्ये, निफ्टी 200 जरी बघितले तरी तुम्हाला असे नाही काही 5-6 स्टॉक्स मिळतात, त्यातले 1-2 ट्रेड तर आपल्याला दिवसाला इझिली मिळतात. ठीक आहे, तर खूप किचकट गोष्टीकडे न जाता अशा सिंपल गोष्टी फॉलो करून जरी तुम्ही इथे ट्रेड केले तरीही प्रॉफिट बनतं. आणि कसं असतं, कोणत्याही गोष्टीला रूल असतात, तर ते रूल बेस्ड ट्रेडिंग जर केली तर रिटर्न्स तुम्ही दिवसाला 10, 15, 8, 10 किती 3:30 वाजेपर्यंत लोक इथे काय करतात असतात, इंट्राडे करत असतात. तसं चालत नाही. 1-2 इनफ असतात. चांगले क्वालिटी ट्रेड इंट्राडेमध्ये करा विथ आपला रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करा आणि सायकोलॉजी चांगली ठेवून तुम्ही जर केलात, प्रॅक्टिस केलीत, असे अगदी सिंपल असे पॅटर्न इथे बनतात, तर येस प्रॉफिटेबल तुम्ही बनवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला हे पॅटर्न्स जे असतात त्याच्यावरती बॅकटेस्ट करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. लोकांचं असतं की मी शिकलो, मी हे बघितलं, आता मॅमनी हे शिकवलं, हे उद्या जर एखाद्या स्टॉकमध्ये बनलं असेल तर लगेच मोठी क्वांटिटी घेऊन ट्रेड करून घेतात आणि लॉस करून बसतात. तर बघा, बॅकटेस्ट केल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही. कॉन्फिडन्स गेन झाल्याशिवाय क्वांटिटी इन्क्रीज करायची नसतेच. ठीक आहे, इनिशियली खूप कमी क्वांटिटीने जस्ट कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा इथे प्रयत्न करा. एकदा काय कॉन्फिडन्स आला तुम्हाला, ह्या जे हे सिंपल पॅटर्न्स आहेत त्याच्यावरती खूप सुंदर रिटर्न्स इथे जनरेट होतात. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीशी तरी व्हॅल्यू मिळाली असेल. आणि होल्डिंग पॉवर बघा, स्विंगमध्ये माझा पहिला टार्गेट हिट झाल्यावर सुद्धा मी तो होल्ड केला. इवन माझी क्वांटिटी पण जास्त होती तरी सुद्धा आज मी होल्ड केला नसता तर एवढी मोठी रॅली कॅप्चर मी करू शकले नसते आणि सुंदरच आपण 20%चे रिटर्न्स घेतलेले आहेत. ठीक आहे, तर
जर तुम्ही ट्रेडरही आहेत आणि तुम्ही अगदी 3-4% जर निघून जात असाल स्विंगमध्ये, तर बघा मोठे ट्रेंड कॅप्चर होत नाही. तर एखादा ट्रेड असा होल्ड करून बघायचा, जेणेकरून तुम्ही 10% 15%चे रिटर्न घेऊन बघायचे. कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही असं करून बघा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ठीक आहे. कसं वाटलं हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि शेअर करा आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत, जेणेकरून त्यांना या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळेल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय, थँक्यू.